नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजचा आपला हा व्हिडिओ हा खूपच जास्त इंटरेस्टिंग आणि मनोरंजक असणार आहे, कारण आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे अगदी पटापट मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद तुम्हाला घेता येईल। त्याचबरोबर आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबांसोबत तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या व्हिडिओचा उत्तम पद्धतीने आनंद घेता येत राहिला पाहिजे। चला तर मग मित्रांनो, वेळ वाया न घालवता जाणून घेऊया आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळणार आहे। तर इकडे आता आपण असं पाहतो की जे गुंड आलेले असतात आणि त्यांनी दिनेश दादाला पकडलेलं असतं, त्याला कशा प्रकारे आता तेजस व मानसी हे दोघं अगदी धैर्याने सोडवतात आणि त्या गुंडांना कसं पळवून लावतात आणि त्याच्यापैकी एका गुंडाला तर कशी अद्दलही घडवतात। तर त्यानंतर आता कुलदेवीसाठी ते लोक गावीसुद्धा पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि आता त्या ठिकाणी गायत्रीला पाहून सगळ्यांना खूप मोठा धक्काही पाहायला मिळतो। आता नेमकी गायत्री लग्नासाठी तर आली आहे, पण नेमका ती आता कोणता तमाशा करणार आणि काय घडणार, पण तेजस मानसीचं लग्न शेवटी होणार की नाही, हे सगळंच एकंदरीत जाणून घेण्यासाठी आपला व्हिडिओ पाहणं हा खूपच जास्त इंटरेस्टिंग आणि रंजक असणार आहे। त्यामुळे प्लीज आठवणीने व्हिडिओ पूर्ण पहा, व्हिडिओला लाईक करा, तसंच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करायला विसरू नका। मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या एपिसोडला, म्हणजेच थोडं तुझं थोडं माझं मालिकेच्या लेटेस्ट आणि इंटरेस्टिंग भागाला। तर आजच्या भागामध्ये आपण असं पाहतो की इकडे आता ते जे गुंड असतात त्यांनी दिनेशला पकडलेलं असतं, आता त्याच्या गळ्याला चाकू लावलेला असतो आणि आता आम्ही याला सोडणार नाही, नाहीतर तुम्ही आम्हाला सगळे दागिने पैसे जे काही तुमच्याकडे आहे ते द्या, नाहीतर आम्ही याच्या गळ्यावर दागिनाच कोरतो वगैरे असं म्हणत असतात। घरातले सगळेच हात जोडून विनंती करत असतात की हे बघा, प्लीज तुम्ही त्याला सोडा, असं काही करू नका, पण आता कोणीच त्यांचं ऐकून घ्यायला तयार नसतं। आई बाबा म्हणत असतात की अहो नका असं करू, माझ्या मुलाला सोडून द्या त्याला, तुम्हाला जे काही हवं आहे ना ते सगळं तुम्ही घेऊन जा, पण आमच्या मुलाला सोडा। त्याबरोबर त्यांच्यापैकी एक चोर म्हणतो, हो ना, मग एक काम करा, तुमच्याकडचे सगळे पैसे आणि दागिने आम्हाला देऊन टाका। आता इकडे लगेचच तो चोर आईच्या गळ्यातलं मंगळसूत्र मागतो, तर ती त्याला सांगते अरे हे नकली आहे। त्याबरोबर लगेचच तो मानसीच्या आईच्या गळ्यातली चेन मागतो, तर तीही सांगते ही नकली आहे। तेजस त्यांना म्हणत असतो अरे त्याला काय करणार आहे, काय नकली काय असली, तो काय सोनार आहे का, देऊन टाकायला मागतोय तर गुपचूपपणे। त्यानंतर आता लगेचच तो एक व्यक्ती दुसऱ्याला सांगायला लागतो की यांचे मोबाईल सगळ्यांचे काढून घे पहिले। त्यावर लगेच तो दुसरा चोर म्हणायला लागतो अरे पण मोबाईल घेऊन काय उपयोग आहे, चोर बाजारात सुद्धा चोरीच्या मोबाईलची काही किंमत नाही आहे। त्यावर तो दुसरा चोर म्हणतो अरे मोबाईल यासाठी काढून घे जेणेकरून यांनी कोणाला कॉन्टॅक्ट केला नाही पाहिजे। त्यानंतर लगेचच आता सगळ्यांचे मोबाईल तो काढून घेत असताना दिनेशकडे आता विनोदकडे ज्यावेळेस तो मोबाईल मागायला येतो त्यावेळी विनोद त्याला सांगतो की मी मोबाईल वापरतच नाही, माझ्याकडे मोबाईल नाही आहे। इतक्यात त्याच्या फोनची रिंग वाजते। मग विनोद हा लगेचच ड्रायव्हरला विचारतो, ड्रायव्हर दादा तुमचा मोबाईल वाजतोय बहुतेक। त्यावर लगेच ड्रायव्हर म्हणतो नाही माझा नाही आहे। त्याबरोबर लगेचच आता इकडे सूरज हा त्याला सांगत असतो विनोद तुझाच मोबाईल वाजतोय, आणि मग विनोद हा लगेचच स्वतःचा मोबाईल काढतो आणि त्या चोराच्या हातात देत म्हणतो तुम्ही जेव्हा जाल की नाही तेव्हा तुमचा नंबर माझ्या या मोबाईलमध्ये सेव्ह करून द्या, माझी बायको छाया तिची सुपारी मला तुम्हाला द्यायची आहे हां। आणि मग आता चोर हा लगेचच त्याच्या एक थोबाडीत मारत म्हणतो सुपारी देतोय, आणि लगेच आता तो दुसऱ्या चोराला म्हणतो की मी काय म्हणतो, आपण एक काम करू, आपण मघाशी तो जो ह्यांच्या लग्नाचा खजिना काढला तिथे मडकीसुद्धा ठेवलेली आहे, ती मडकी बघूया, त्या मडक्यातून आपल्याला नक्की काहीतरी मिळेल, कदाचित त्याच्यात सोनं वगैरे असेल। आता सगळे घरातले ओरडायला लागतात त्या मडक्याला हात लावायचा नाही, त्या मडक्याला हात लावायचा नाही। मग चोर मडकी काढून बघतो तर त्या मडक्यामध्ये काहीसुद्धा नसतं। तर आता चोर म्हणायला लागतात की अरे या रिकाम्या मडक्यांसाठी यांचा एवढा जीव चाललाय तरी का। तर दुसऱ्या चोराला पर्स दिसते आईची, तो चोर म्हणतो ती पर्स काढा। मग आई पर्स काढते तर ती त्याला सांगत असते यामध्ये काहीच नाही आहे। चोर म्हणतो उघडून दाखव। त्याबरोबर आई पर्स उघडते तर त्याच्यात काहीच नसतं। चोर म्हणत असतो अगं मग रिकामी पर्स अशी का घेऊन फिरतेस, कशासाठी। त्यावर आई म्हणते अहो फॅशन आहे ना ती, मी घरातून कुठे सहसा बाहेर जात नाही, त्यामुळे कधीतरी गेल्यावर छान वाटतं म्हणून घेतली होती।
त्यानंतर आता लगेचच हे ऐकून चोरांना सुद्धा आईचं आश्चर्य वाटतं आणि मग आता चोरांना छोट्या कप्प्यामध्ये मानसीच्या नावावर गायत्रीने जो दागिन्याची पोटली दिलेली असते ती सापडलेली असते. मग आता तो दागिना ते चोर आईकडून काढून घेतात आणि त्याचबरोबर आता आईची जी चिठ्ठी असते ती खाली पडलेली असते. आता आई पहिले तर दागिना द्यायला तयार नसते, पण शेवटी मग ते चोर दागिना काढून घेतात. त्यानंतर आता लगेचच इकडे तो दुसरा एक चोर म्हणायला लागतो की बापरे, हे सगळे वेडे आहेत. अरे यांच्याकडे लग्नासाठी चाललेत आणि पैसे दागिने नाही, असं कसं होऊ शकतं. बरं जाऊ देत, आपण एक काम करू, आपण दोघंही याला घेऊन खाली उतरून जाऊ आणि यांच्याकडे जे काही पैसे दागिने आहेत ते आपल्याला आणून द्यायला सांगू. लवकर तुमच्याकडे काही पैसे दागिने असतील ते आम्हाला आणून द्या, नाहीतर या मडक्याबरोबर हा माणूस पण फुटेल. आणि मग लगेचच आता ते चोर हे दिनेशला घेऊन तिकडनं चाललेले असतात. तर आता सगळेच जण हे त्यांना रिक्वेस्ट करत असतात की हे बघा प्लीज दादा, प्लीज असं नका करू, ऐका. पण आता ते चोर काही ऐकून घ्यायला तयार नसतात. हातापाया पडून सुद्धा ते काहीच ऐकत नसतात. मग ते आता दिनेशला गाडीतून खाली उतरवतात, त्याचबरोबर ते दोघंही खाली उतरतात. आता मात्र इकडे एक चोर म्हणत असतो की बघ, तुला वाचवायला कोणीच येत नाहीये. तर दिनेश म्हणत असतो अरे या, मला वाचवायला कुणीतरी या, अरे या रे. त्याबरोबर लगेच आता दुसरा एक चोर म्हणायला लागतो की अरे रे, घरात तुझी काहीच किंमत नाही आहे वाटतं, हीच का तुझी किंमत. त्याबरोबर लगेच दिनेश म्हणायला लागतो अरे ऐका रे, आज तरी असं नका वागू, मला एकटं नका पाडू, या कुणीतरी मला वाचवायला या, अरे या ना. आता असंच तो ओरडत असतो, त्याला वाटत असतं की कदाचित कोणीही मला वाचवायला येणार नाही आहे. तर दुसरीकडे इकडे घरात सगळ्यांनाच खूप जास्त टेन्शन आलेलं असतं, कारण आता काय होणार याचाच प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. तर मानसी ही आता आईला सांगत असते मावशी, तू काही काळजी करू नकोस, आपण सुखरूप सोडवून काढू भाऊजींना, टेन्शन घेऊ नकोस. त्याबरोबर आता तिची चिठ्ठी खाली पडलेली असते, ती चिठ्ठी मानसी बघते आणि मानसी लगेचच मावशीच्या हाताची चिठ्ठी देत म्हणते हे घ्या तुमची चिठ्ठी. त्याबरोबर आता इकडे विनोदला वाटलेलं असतं की आता ही मानसी इथे चिठ्ठी वाजेल आणि मग हिला खरं कळेल आणि त्यानंतर कसलं लग्न आणि कसलं काय. तर दुसरीकडे मानसी ही आईला सांगत असते की काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल, आपण भाऊजींना शोधून काढूच, शांत राहा तुम्ही. तर दुसरीकडे आता इकडे दिनेश हा म्हणत असतो अरे सोडवा मला, सोडवा, कोणीतरी या. विनोद अरे ये ना, वाचव मला. त्याबरोबर लगेच विनोद हा बसमधून चेहरा बाहेर काढत म्हणतो की हो, काळजी करू नका तुम्ही भाऊजी. अरे आमच्या दिदी कसल्या डेंजर आहेत तुम्हाला माहीत आहे का, आमच्या भाऊजींच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी आमची दिदी तुम्हाला सोडणार नाही, सोडा आमच्या भाऊजींना, सोडा, असं लांबूनच विनोद म्हणत असतो. तर आता दिनेश म्हणतो अरे आमच्या भाऊजींच्या पेकाटात लात तर घालून बघा, मग बघाच आमची दिदी तुमचं काय करते ते, घाला पेकाटात लात घाला. त्याबरोबर लगेच आता इकडे दिनेश हा त्याला म्हणायला लागतो विनोद, नेमकं काय सुरू आहे तुझं, तू त्यांना प्रोत्साहन देतोयस की मला वाचवतोयस. त्याबरोबर लगेच आता दिनेश म्हणतो भाऊजी मी येतो आणि मग लगेच तो खाली उतरत असतो. तर गुंडा त्याला लगेच हातातला चाकू दाखवत म्हणतो हो ये. आता मात्र विनोद घाबरतो आणि मग पुन्हा गाडीत जाऊन बसतो आणि म्हणतो भाऊजी मी नाही येत. त्यानंतर आता इकडे गाडीत सगळ्यांनाच टेन्शन आलेलं असतं की काय करायचं, कसं करायचं आणि कशा प्रकारे आपण वाचवायचं आहे आपल्या मुलाला. मग आता आईने रडायला सुरुवात केलेली असते. बाबा हे तिला धीर देत असतात, सावरत असतात. तर आता आई म्हणत असते की तेजस जे काही आहे आपल्याकडे ते सगळं देऊन टाक आणि आपल्या दिनेशला लवकरात लवकर सोडव. त्याबरोबर तेजस म्हणत असतो आई शांत हो, आपल्याला काही द्यायची गरज नाही आहे, मी एकदा का त्यांच्याशी बोललो ना की सगळं सोपं होऊन जाईल. त्यावर मानसी म्हणते तेजस मी सुद्धा तुमच्याबरोबर येणार, मी तुम्हाला तिकडे एकट्याने नाही जाऊ देणार. तेजस म्हणत असतो मानसी अहो कशाला, तुम्ही उगाच येत आहे, तुम्ही थांबा इथेच, आईबाबांची काळजी घ्या. त्यावर मानसी म्हणते नाही नको, मी सुद्धा तुमच्याबरोबर येणार, आपली पार्टनरशिप आहे का नाही मग ती तुटायला नको. त्याबरोबर सुयोग म्हणतो मला सुद्धा आवडेल तुमच्या पार्टनरशिपमध्ये यायला, मी सुद्धा येते. त्यावर लगेचच आता इकडे आभाचा नवरा हा सुद्धा म्हणायला लागतो की मी सुद्धा येणार तुमच्याबरोबर. विनीत असं म्हटल्याबरोबर आभा ही विनीतला सांगत असते सांभाळून जा विनीत. त्यावर विनीत होकार देतो. तर लगेच आता इकडे तेजस म्हणायला लागतो भाऊ जातोय, त्याच्या जीवाची काही पर्वा नाही पडलेली, पण हा 2 दिवसापूर्वी भेटलेला मुलगा याला सांगतेस पहिलं सांभाळून जा. त्यावर लगेच आबा म्हणते अरे तू सुद्धा सांभाळून जा रे दादा. आणि मग आता इकडे लगेच ते गुंड म्हणायला लागतात की बोलव कोणाला तरी वाचवायला तुला.
की कोणीच तुला वाचवायला येत नाही, हीच का ती किंमत तुझी तुझ्या घरात. त्याबरोबर लगेच आता दिनेश म्हणायला लागतो की बघा ना, मला कोणाचंच काहीच वाटत नाही आहे. अरे या रे या, कोणीतरी वाचवायला या, असं नका करू, मला एकट्याला नका सोडून जाऊ, अरे या रे. त्याबरोबर आता लगेचच इकडे तेजस हा म्हणत असतो की ठीक आहे, तुम्ही चला, सुयोग चल. त्यानंतर सूरजदादा म्हणतो मलासुद्धा यायचं आहे. मग लगेच आता इकडे तेजस म्हणतो बरं ठीक आहे, तू पण चल. आता इकडे लगेच तेजस हा आता सगळ्यांना हात जोडत म्हणतो आता प्लीज कुणीच बोलू नका, हा मी येतोय. तुझं काय रे. त्याबरोबर लगेच दिनेश म्हणतो नाही, मला नाही यायचं आहे तुमच्याबरोबर. आणि मग आता मात्र लगेच सगळेजण बसमधून खाली आल्याच्या नंतर मानसी ही आता त्यांच्या समोर जाऊन उभी असते. तर तेजस हा त्यांना हात जोडून म्हणत असतो की प्लीज 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 सोडा माझ्या दादाला, मी तुमच्यासमोर हात जोडतो, पाया पडतो. अहो आमचं लग्नाचं घर आहे हो, दागिने पैसे आहेत, पण असं करू ना आपण, थोडे दागिने आम्हाला ठेवा, थोडे दागिने तुम्ही घ्या, थोडे पैसे आम्हाला ठेवा, थोडे पैसे तुम्ही ठेवा. पण ते चोर हेही ऐकायला तयार नसतात. मग मानसी म्हणते की तुम्ही आम्हाला पैसे दिल्यानंतर तरी सतवणार नाही याची काय खात्री. त्याबरोबर लगेचच आता त्यातला एक चोर म्हणतो की काय करायचं. त्यावर मानसी म्हणते तुम्ही एक काम करा, आमचं एक मडकं आम्हाला आहे ते परत करा, मग आमचा विश्वास बसेल. मग लगेच ते चोर मडकं परत करतात. आता मडकं मिळाल्यावर मानसी म्हणते जाऊ देत ना, आता आपल्याला काय करायचं आहे, यांचं यांनी काहीही करू देत, चला राष्ट्रहित, आपल्याला मडकं मिळालं. त्याबरोबर मात्र आता इकडे सगळ्यांनाच प्रश्न पडतो की नेमकं मानसीच्या मनात सुरू तरी काय आहे. मानसी असं कसं काय बोलू शकते. तर मानसी ही लगेचच आता म्हणायला लागते की चला चला राष्ट्रहित, लवकर चला. त्याबरोबर लगेच आता इकडे दिनेश हा म्हणायला लागतो अरे तेजस काय बोलते तुझी ही बायको, तिला तरी कळतंय का. त्याबरोबर लगेच आता इकडे तेजस म्हणायला लागतो. तर तेजस म्हणत असतो अहो लकी चॅम काय बोलताय तुम्ही, कसाही असला तरी भाऊ आहे माझा, माझ्या पुढचा भाऊ आहे माझा, असंच कसं सोडून जाणार त्याला, तो कसाही वागला तरीसुद्धा. त्यावर मानसी म्हणजे वाचवायचं आहे आपल्याला यांना. बरं ठीक आहे. ओ चोर दादा, आम्हाला जरा 2 मिनटं देत आहे, आम्हाला ना जरा मीटिंग करायची आहे, आम्ही ठरवतो नक्की आपण दिनेश दादांना वाचवायचं की नाही, त्यानंतर मग आपण बोलू, चालेल. त्याबरोबर लगेच चोर म्हणायला लागतो 2 मिनटं काय, मी तुम्हाला 5 मिनटं देतो, जा 5 मिनटात तुमचं जे काही आहे ते लवकर बोला आणि पटकन या. तर आता चोरांनी असं म्हटल्याबरोबर तेजस, मानसी, सूरजदादा, विनीत हे सगळेच जण चर्चा करण्यासाठी आलेले असतात. तर आता मानसी ही सगळ्यांना सांगत असते की हे जे चोर आहेत ना ते सराईत किंवा पटाईत चोर नाही आहेत. त्याबरोबर हे ऐकून तेजस लगेचच म्हणत असतो तुम्ही काय चोरांचा अभ्यास केला आहे का. त्यावर मानसी म्हणत असते राष्ट्रहित, तुम्हाला कसं कळत नाही. अहो आपण या चोरांकडे फक्त 2 मिनटं मागून घेतली तर यांनी आपल्याला 5 मिनटं दिली, याचा अर्थ तुम्हाला कळत नाही का, हे सराईत चोर नाही आहेत. त्याबरोबर तेजस लगेच म्हणतो हो कळलं, पण आता पुढे काय करायचं. त्यावर मानसी म्हणते मला तुमचा पट्टा काढून द्या, बघा आता मी काय करते ते. त्यानंतर आता तेजस हा आपला पट्टा काढून मानसीच्या हातात देतो. मग मानसी तोच पट्टा घेऊन जोरात गोल फिरते आणि ज्याच्या हातात चाकू असतो त्याच्या हातावर तो पट्टा फिरवून मारते. मग चाकू खाली पडतो आणि त्यानंतर आता लगेचच सगळेजण मिळून त्या 2 जे चोर असतात त्यांना बदडायला सुरुवात करतात. आता इतक्यात त्या पहिल्यावाल्याला चाकू दिसतो आणि मग लगेच आता तो चाकू घेऊन येतो आणि मानसीवरती पकडत म्हणतो माझ्या जोडीदाराला मारलंस का तू. आणि मग लगेचच आता मानसीवर चाकू उगारलेला बघून तेजस पटकन तिकडे येतो आणि तो स्वतः तो चाकू पकडतो. आता तो धारदार चाकू तेजसच्या हाताला लागलेला असतो, तेजसच्या हातावरून रक्त वाहायला लागलेलं असतं. तर ज्या माणसाने चाकू मारलेला असतो तो चोर मात्र तिकडनं पळून गेलेला असतो. तर आता एका चोराला तर इकडे सगळ्यांनी पकडून ठेवलेला असतो. तर आता इकडे तेजस म्हणत असतो की नीट पकडा याला, सोडू नका. त्याबरोबर आता सगळेच एक एक करून गाडीच्या खाली उतरलेले असतात. तेजसच्या हाताला खूप लागलेलं असतं. तर आता मानसी ही तेजसला म्हणत असते राष्ट्रहित किती लागलं आहे तुम्हाला, अहो ते चोराने मला काही केलेलं नसतं, माझ्या हातात पट्टा होता ना. त्यावर तेजस हा तिला म्हणत असतो अहो भावनेच्या भरात होऊन गेलं माझ्याकडून. त्यावर मानसी म्हणते रुमाल आहे का तुमच्याकडे रुमाल. त्यावर तेजस म्हणतो हो आहे. मानसी म्हणते काढा पटकन तुमचा रुमाल. आणि मग आता मानसी तेजसला म्हणते द्या इकडे. आता मानसी तेजसच्या हाताला रुमाल बांधायला पुढे येते. तर तेजस म्हणतो की हाताला स्पर्श करू नका, लांब राहा. आणि मग आता मानसी ही तेजसच्या हाताला रुमाल गुंडाळून देते. त्यानंतर आता तो चोर म्हणत असतो की प्लीज मला जाऊ द्या, सोडा मला, तुम्हाला तुमचे सगळे पैसे दागिने सगळं काही परत मिळालं आहे ना, मग कशाला उगाच मला पकडताय तुम्ही, सोडा मला, सोडा.
त्याबरोबर लगेच आता एक एक करून सगळेच जण त्या चोराला बदडतात आणि खूप मारायला लागतात. त्याबरोबर आता लगेचच त्या ठिकाणी विनोद येत म्हणतो, आजपर्यंत कोणीही माझ्या गालाला हात लावण्याची हिंमत केली नाही आणि तू माझ्या थोबाडीत मारलीस. त्याबरोबर लगेच आता तेजस म्हणतो, खरंच. त्याबरोबर सगळे हसायला लागतात. मग लगेच आता विनोद म्हणायला लागतो की आता तुम्ही इथे तरी मला साथ देणारे. तर आता इकडे तेजस म्हणत असतो की तुला शिक्षा मिळणार आणि तुला मी सुद्धा माझ्या पद्धतीने शिक्षा देणार. तर आता मानसी ही म्हणत असते, बास झाला, आता किती मारलं आपण त्यांना, राष्ट्रहित सोडून देऊया त्यांना. आणि आता ते दादा म्हणतात ना की पुन्हा ते असं नाही करणार म्हणून. तेजस म्हणतो, ओ लकी चॅम काय करताय, कोणाबरोबरही नातं जोडायचं असतं का तुम्हाला, चोर आहे तो चोर, त्याला कसलं दादा म्हणताय. तुला शिक्षा तर मी देणार, ते पण आमच्या तात्यांच्या स्टाईलनी. गंभीर किंवा मध्यम गुन्हा केला की 12 नंबरची शिक्षा जी असायची ती 12 नंबरची शिक्षा मी तुला देणार आहे. त्यानंतर आता लगेचच इकडे 12 नंबरची शिक्षा द्यायची आहे, रशी घेऊन या रे, असं तेजस म्हणायला लागतो. आता सगळेजण रशी आणायला जातात. तेजस हा 12 नंबरची शिक्षा म्हटल्यावर मानसीला माहीत नसल्या कारणामुळे ती लगेचच तात्यांना विचारते, तात्या नेमकी 12 नंबरची शिक्षा म्हणजे काय आहे. त्यावर तात्या मानसीला सांगतात की आता तुला कळेल, बघच तू. त्यानंतर आता इकडे लगेचच तोपर्यंत विनोद हा बाजूला येतो आणि गायत्रीला कॉल करत म्हणत असतो, दीदी अहो काय भंगार चोर पाठवले होते तुम्ही, मला सांगायचं तरी होतं चोर पाठवायचे आहेत म्हणून, मी चांगले सुशिक्षित मस्त गुंड पाठवले असते. त्यावर गायत्री म्हणते, हे बघ गुंड मी काही पाठवलेले नाही आहेत, मला हे असले खेळ खेळायला आवडत नाही, माझा प्लॅन ठरलेला आहे आणि मी तो तसाच करणार. आणि मग आता गायत्री फोन कट करते. आता इकडे विनोद म्हणत असतो, यांना तर काही पडलेलंच नाही आहे, याचा अर्थ ते चोर खरे होते. बापरे, तिकडे काय सुरू आहे ते लवकर बघितलं पाहिजे. आणि मग लगेचच आता विनोद हा पुन्हा एकदा त्या ठिकाणी पोहोचलेला असतो. तोपर्यंत तेजस त्याचबरोबर विनीत, दिनेश या सगळ्यांनीच मिळून त्या चोराला गाडीच्या मागच्या बाजूला बांधलेलं असतं. आता बाकीचे घरचे सगळे मोठे म्हणत असतात, अरे काय करताय, हे काय करताय. तर तेजस म्हणत असतो, मगाशी तुला लिफ्ट मागण्याचा खूप शॉक आला होता ना, आता चल तुला मी लॉंग ड्राईव्हवरती घेऊन जातो. आता इकडे तेजस म्हणत असतो, गप बस, बोंबलू नकोस, नाहीतर वळणं जरी नसली ना तरी ड्रायव्हरला सांगेन वळणं घेऊन ड्राईव्ह करा. तर आता इकडे दिनेश हा तेजसकडे येऊन, तेजस तुला खूप लागलं आहे का रे, दुखतं आहे का रे खूप, असं विचारतो. तर तेजस म्हणतो, नाही इथे तर फार लागलेलं नाही आहे, पण इथे मनात लागलं आहे आणि ते खूप दुखतं आहे, असं सांगतो. त्याबरोबर मात्र लगेचच दिनेश हा तेजसला घट्ट मिठी मारतो आणि म्हणत असतो, तेजस खरंच आज तू माझ्यासाठी जे काही केलं आहेस त्यासाठी मनापासून थँक्यू. त्याबरोबर मात्र लगेचच आता तेजस म्हणतो, मग मला तर तसं तुझ्यासाठी किती वेळा तुला थँक्यू म्हणावं लागेल, तू तर लहानपणी माझ्यासाठी किती केलं आहेस. माझे पाय दुखू नये म्हणून खांद्यावर बसून शाळेत घेऊन जायचास, शाळेच्या वेळापत्रकानुसार दप्तर भरून द्यायचास, शाळेत सोडायला यायचास, त्याचं सगळ्याचं काय रे. तुझी बाईक मला वापरायला दिलीस आणि तू मात्र अजूनही बसने प्रवास करतोस. त्यावर लगेच आता विनोद हा त्याला म्हणायला लागतो की अरे ते काहीही असलं तरी आज तू माझ्यासाठी जे केलं आहेस ना त्याची भरपाई होणार नाही आहे. त्यावर मात्र आता तेजस हा पुन्हा एकदा त्याला एक घट्ट मिठी मारतो. आणि मग काय, आता इकडे लगेच मानसीकडे येतो आणि मग मानसीलासुद्धा दिनेश म्हणायला लागतो की खरंच मानसी तुझेसुद्धा खूप खूप आभार. आणि मग तू मानसीला थँक्स म्हणत असतो. मानसी ही त्याचे हात पकडत त्याला म्हणत असते, दादा आपल्या घरावरती संकट आलं की ते आपणच परतून लावायला हवं ना, मग माझ्याऐवजी तुम्ही जरी असतात तरी तुम्ही हेच केलं असतं. त्याबरोबर तात्या धैर्याचं मडकं घेतात आणि मानसीच्या हातात देत म्हणतात, मनुताई आज हा जो काही बाका प्रसंग आला त्यावेळी प्रसंगावधान दाखवून तू धैर्याने काम घेतलंस आणि कोणालाही कोणत्याही प्रकारची इजा न होता तू जे काही केलंस ते केलंस, सगळ्यांना सुखरूप बाहेर काढलंस, म्हणून हे धैर्याचं मडकं तुला, तू धैर्याची परीक्षा पास केलीस. त्यावर आई म्हणत असते, मानसी आता हे धैर्याचं मडकं तुला ज्याला कोणाला द्यायचं आहे त्याला तू देऊन टाक. त्यावर मानसी, धैर्याचं मडकं मला त्या जोडीला द्यायचं आहे ज्यांनी धैर्याने घरच्यांसमोर येऊन सगळं स्वीकारलं. आणि मग ती मानसी ते मडकं लगेचच विनीत आणि आभाला देत म्हणते, आभा, विनीत, हे मडकं तुम्हाला, तुम्ही तुमची चूक घरच्या सगळ्यांपुढे कबूल केली आणि मोठ्या धैर्याने कुटुंबाला सामोरे गेलात. तर आता विनीत म्हणत असतो की आम्ही आयुष्यभर असेच एकत्र राहू मानसी. त्यानंतर आता लगेचच इकडे तेजस म्हणत असतो, लकी चॅम्पचं कौतुक करण्यासाठी तात्यांनी तिच्यावरती जो काही
कौतुकाचा वर्षाव केलेला आहे त्यातली काही वाक्य मला पटलेली नाही आहेत. काय तर म्हणे कोणालाही काही इजा न करता वाचवलं. तात्या मग हे काय आहे, मला रक्त सांडावं लागलं यासाठी. त्यावर लगेच तात्या म्हणतात की बांधा रे बांधा, याला पण ह्या गुंडाबरोबर बांधून टाका. त्यावर लगेच सगळेजण तेजसकडे बघायला लागतात. मग तेजस म्हणतो नाही नको नको नको. आणि मग आता तेजस हा लगेचच तिकडनं गाडीत बसायला गेलेला असतो. आता सगळेच प्रभू कुटुंबीय गाडीत जाऊन बसतात आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. पुढचे एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद. पण तुम्हाला काय वाटतं, आता तेजस आणि मानसी हे कुलदेवीपर्यंत पोहोचू शकतील का, की पुन्हा कुलदेवीला जाताना काहीतरी अडचण येईल? ती आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मित्रांनो, आजचा भाग हा महा एपिसोड असल्या कारणामुळे एकाच व्हिडिओमध्ये त्याचे संपूर्ण अपडेट सांगणं शक्य नाही आहे. त्यामुळे भाग 1 हा आपल्या चॅनलवर आत्ता अपलोड होईलच आणि भाग 2 हा लगेचच काहीच वेळात अपलोड होईल. त्यामुळे भाग 2 सुद्धा पाहायला विसरू नका. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद.